दहेगाव बोलका येथे घरातील गॅस टाकीचा अचानक स्फोट, तिघेजण गंभीर जखमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथे घरातील गॅस टाकीचा अचानक स्फोट झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या भीषण स्फोटात घरातील 3 सदस्य गंभीर जखमी झाले असून अनुक्रमे सुनील सोन्याबापू करपे वय वर्ष 42, सुरेखा सुनील करपे पत्नी भाग्यश्री सुनील करपे व मुलगा ओमकार सुनील करपे हे गंभीररित्या जखमी झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार घरामध्ये स्वयंपाक सुरू असताना गॅस गळती झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर अचानक गॅस टाकीचा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण झाला होता की घरातील साहित्य, पत्रे सर्व उडून गेली. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी मदत केली आहे. विशेषतः प्रशासकीय अधिकाऱ्यांना माहिती मिळताच संबंधित प्रशासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणा ही घटनास्थळी दाखल होऊन परिसर सुरक्षित करण्यात आला असून स्फोटाचे नेमके कारण अजूनही समजलेले नाहीत. पुढील तपास सुरू आहेत. CNI महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक अमित शेख, अहिल्यानगर. 8:30 वाजता एकदम अचानक आवाज झाला. आवाज कशाचा वगैरे काही कळलं नाही. आम्ही ज्यावेळेस गल्लीतून बाहेर आलो त्यावेळेस त्यांच्या घरातून दोराचा डोळ बाहेर येत होता. स्फोट झाल्याचं वाटलं आम्हाला. त्यांचा एक मुलगा आहे ओमकार सुनील करपे म्हणून, तो इथं या लाकडाच्या ढिगाऱ्याखाली सापडला आणि मुलगी आणि स्वतः सुनील बऱ्यापैकी भाजलेली. त्यांच्या घरात एकूण 5 कुटुंब होते, पण आई नव्हती घरामध्ये. त्यांची मंडळी, ते स्वतः, मुलगी आणि मुलगा, चौघजणं गंभीररित्या जखमी. आम्ही प्रशासनाला माहिती दिली होती. प्रशासनाला माहिती दिल्यानंतर त्यांचे अधिकारी वगैरे इथे येऊन गेले. त्यांनी पंचनामा केला. विशाल जगताप साहेब होते, दिनेश जोशी होते पत्रकार, ते पण होते इथं. त्यांनी पण तातडीने मदत केली. इथं सगळे लोक आले. आत्ता फोन केला होता त्यांना. रितेश वलटे आपले गावचे डेप्युटी सरपंच त्यांच्याबरोबर आहे. जगन बागल पण त्यांच्याबरोबर गेले. स्वतः प्रवरानगरला ते स्वतः कागदपत्र वगैरे करून ॲडमिट करून घेऊन राहिले त्यांना. त्यांची परिस्थिती आता थोडीशी बऱ्यापैकी एवढं सांगितलं.